मला आठवतंय माझ्यासोबत काल काय झालं. आणि जर तुला असं वाटत असेल की काल जे झालं त्या संधीचा फायदा उचलून तू माझ्याजवळ येऊ शकतोस, तर हा विचार तू डोक्यातून काढून टाक हा. शनायाने आहानला ही गोष्ट ज्या प्रकारे सांगितली ते बघून आहानला हसू आलं. तेवढ्यात शनाया तिच्या जागेवरून उठली आणि पुढे येऊन टेबलवरून लॅपटॉप उचलून बोलू लागली. तुझ्या नादात मी हे विसरून गेले की मला एक महत्वाचं काम करायचं होतं. आणि हो, त्या पार दीक्षितचं आता काहीतरी करावंच लागेल. मला माहिती नव्हतं तो एवढा नीच माणूस असेल. असं म्हणत शनायानं तिचा लॅपटॉप सुरू केला आणि ती ईमेल्स चेक करायला लागली. त्या क्षणी शनायाने तिच्या समोर जे पाहिलं ते बघताच तिला धक्का बसला. ईमेल वाचता वाचता ती बोलू लागली, हे कसं होऊ शकतं? या ऑफिसरने माझ्या सगळ्यात मोठ्या ड्रीम प्रोजेक्टचं अप्रुव्हल नाकारलंय. हे चालू असताना अचानक शनायाचा मोबाईल वाजू लागला. तिनं पाहिलं तर तिला तिच्या आजोबांचा म्हणजेच आनंद राणे यांचा फोन येत होता. राणे कन्स्ट्रक्शन्सच्या बिझनेस संबंधित सगळे निर्णय तेच घ्यायचे. शनाया त्या फोनकडे असं बघत होती की जणू हा फोन उचलताच खूप मोठं संकट तिच्यावर ओढवलं जाणार होतं. तिला माहिती होतं की बिझनेस विषयीचे सगळे निर्णय घेण्यात आजोबा खूप कडक आहेत आणि जर तिनं हा फोन उचलला तर तिला काहीतरी वाईट ऐकावं लागणार आहे. शेवटी शनायानं घाबरत घाबरतच फोन उचलला आणि तिच्या कानाला लावला आणि फोनमधून आवाज आला, शनाया, तुला आपल्या कंपनीच्या सगळ्यात मोठ्या प्रोजेक्ट मधून काढलं जातंय. आणि हो, अजून एक गोष्ट, फॅमिली बिझनेस पासून तू आता कायमचं लांब राहायचं. तुझा आता राणे कन्स्ट्रक्शनशी काहीही संबंध नाही. आजोबांच्या या निर्णयानं शनायाला खूप मोठा धक्का बसला होता. ती स्तब्ध होऊन खाली बसली. आहान धावत तिच्याजवळ आला आणि म्हणाला, काय झालं शनाया, कोणाचा फोन होता? आहाननं लॅपटॉपमध्ये तो मेल बघितला जो शनायानं वाचला होता. तेवढ्यात शनाया त्याला म्हणाली, अरे आता जे झालंय ना तो माझा प्रॉब्लेम आहे आणि तो मी स्वतः हँडल करू शकते. या मेलमुळे माझा ड्रीम प्रोजेक्ट माझ्यापासून हिरावून घेतला गेलाय. आजोबा म्हणाले की ते या प्रोजेक्टवरनं मला काढून टाकतायत आणि सोबतच मला कंपनी सुद्धा सोडायला लावलीये. यावर आहान बोलला, पण असं कसं होऊ शकतं? एका प्रोजेक्टमुळे कोणी कंपनीमधून कसं बाहेर काढू शकतं? आणि तुला अप्रुव्हल नाही मिळालं यात तुझी काय चूक आहे? आजोबा शनायाकडे बघून म्हणाले, हे बघ शनाया, बिझनेसच्या बाबतीत मी खूप स्पष्ट आहे. मी जो काही निर्णय घेतलाय तो रागात किंवा घाई गडबडीत घेतलेला नाहीये. या नवीन बिल्डिंगचं प्रोजेक्ट हे राणे कन्स्ट्रक्शनचं खूप मोठं स्वप्न आहे आणि हा प्रोजेक्ट कुठल्याही परिस्थितीत पूर्ण झाला पाहिजे. तुझ्याकडून हे काम होत नव्हतं म्हणून ते आता मी ओजसला हँडओव्हर केलंय. आता हा प्रोजेक्ट तो सांभाळेल. तू आता आरामात घरी बस. इकडे सगळं ओजस बघून घेईल. यावर शनाया बोलली, पण आजोबा हे प्रोजेक्ट माझं पण स्वप्न होतं. मला कळत नाहीये की मी कुठे कमी पडले की ज्यामुळे मला अप्रुव्हल नाही मिळालं. पण मी तुम्हाला शब्द देते, कोणत्याही परिस्थितीत मी हे अप्रुव्हल घेऊन येणार. ओजसला हा प्रोजेक्ट देण्याआधी मला एक शेवटची संधी द्या प्लीज. आजोबांनी एक तीक्ष्ण नजर शनायाकडे टाकली आणि थोडा विचार करून ते म्हणाले, ठीक आहे, पण एका अटीवर. हे काम आजच झालं पाहिजे, नाहीतर. आजोबांचं वाक्य मध्येच तोडत शनाया म्हणाली, ती वेळच येणार नाही आजोबा. मी अख्खं जग इकडचं तिकडे करेन, पण आज हा प्रोजेक्ट माझ्या हातून जाऊ देणार नाही. आजोबांशी बोलून शनाया आहान सोबत ऑफिसमधून बाहेर पडली. ओजस हा शनायाचा कझिन होता. त्याचं एकच ध्येय होतं, शनायाला फॅमिली बिझनेसमधून कायमचं दूर करायचं. त्याची ही महत्वाकांक्षा होती की एक दिवस तो राणे कन्स्ट्रक्शनचा मालक होईल. ओजसचे वडील नीरज सुद्धा या सगळ्या प्रकरणात त्याच्यासोबत होते. आहान आणि शनाया आता त्या सरकारी ऑफिसमध्ये पोहोचले होते जिथून त्यांना अप्रुव्हल मिळणार होतं. तेवढ्यात शनायानं ओजसला तिथून बाहेर येताना पाहिलं आणि तिला धक्का बसला. ओजस शनायाकडे बघून कुत्सित हसला आणि तिच्या जवळ येऊन म्हणाला, अरे बापरे, कोण आलंय बघा, अप्रुव्हल साठी शनाया मॅडम आल्यात. पण आता काहीच होणार नाही शनाया, कारण त्या ऑफिसरला मी विकत घेतलंय. शनायाने ओजसकडे रागाने पाहिलं, पण काही बोलायचं टाळून ती आहान सोबत आत गेली. मिस्टर लोणकर, मला तुमच्याशी बोलायचंय. लोणकर नावाचा जो व्यक्ती होता तो हसत शनायाला म्हणाला, हा बोला शनाया मॅडम, कसं काय येणं केलं? आहान हे सगळं त्याच्या डोळ्यानं बघत होता.
सिटीमध्ये राणे कन्स्ट्रक्शनची एक बिल्डिंग बनतीये. त्याचे सगळे महत्वाचे डॉक्युमेंट आम्ही कम्प्लीट केलेत. सगळ्या नियमांचं पण पालन केलंय. पण तरीही तुम्ही आम्हाला अप्रुव्हल नाही दिलं. मला कळू शकेल का तुम्ही असं का केलं? तेवढ्याच शनायाच्या मागून एका स्त्रीचा आवाज आला. मी सांगितलं त्याला ते करायला. आहान आणि शनायाने मागे वळून त्या स्त्रीकडे पाहिलं तर शनायाला एकदम धक्का बसला. स्वाती, तू इथं? मी इथं नसणार तर मग कुठे असणार? मी इथं काम करते आणि ज्या लोणकरशी तू बोलतीयस तो नवरा आहे माझा शनाया. जेव्हा मला कळलं की तुला हे अप्रुव्हल हवंय तेव्हा मीच यांना सांगितलं हे अप्रुव्हल नाकारायला. आज माझा नवरा अशा जागी आहे ज्या जागी तो तुमचं काम करूही शकतो आणि खराबही करू शकतो. तसंही तू खूप श्रीमंत आहेस ना, मग करून घे तुझं काम ज्याच्याकडून करून घ्यायचंय ते. स्वाती, जे पण काही झालं त्यात माझी चूक होती. माझ्या नकळत ते झालं. प्लीज या गोष्टीला आता विसरून जा. आणि तेवढ्यात स्वाती तिला मध्ये थांबवत म्हणाली, मी नाही विसरू शकत शनाया तो दिवस. मी कधीच विसरू शकत नाही. जेव्हा माझं लग्न ठरलं होतं आणि ती गोष्ट मी तुला व माझ्या इतर मैत्रिणींना सांगत होते तेव्हा तू माझ्या बेरोजगार नवऱ्याबद्दल ऐकताच त्याची चेष्टा केलीस. तू त्याची नाही तर माझी चेष्टा केली होतीस. सगळ्या मैत्रिणी माझ्यावर हसत होत्या आणि मी रडत तिकडून निघून गेले होते. आणि हे सगळं झालं फक्त तुझ्यामुळे. स्वाती, अगं खरंच माझ्याकडून ते नकळत झालं होतं ग. मला अजूनही त्या गोष्टीचं खूप वाईट वाटतंय. पूर्ण स्टाफ आणि आहान त्या दोघींचं बोलणं ऐकत होते. आहानला समजत नव्हतं की या परिस्थितीत नेमकं काय करावं. तेवढ्यात स्वाती म्हणाली, वाईट वाटून काही होणार नाहीये शनाया. त्या चुकीची शिक्षा आज तुला भोगावी लागेल. अपमानाच्या बदल्यात अपमानच व्हायला हवा. म्हणजे? स्वाती, तू चूक करतेयस. अगं अजून तर मी काही बोललेलंच नाहीये. बरं ठीक आहे, चल मी मुद्द्यावर येते. आता ऐक, जर तुला हे अप्रुव्हल हवं असेल तर तुझ्या नवऱ्याला इथं असलेल्या सगळ्या स्टाफ समोर हात जोडून पाया पडून अप्रुव्हलची भीक मागावी लागेल. स्वातीच्या या बोलण्यावर शनाया तिच्यावर जोरात ओरडली, स्वाती तू चूक करतेयस. हो, आणि जर तुझा नवरा तसं करणार नसेल तर बाहेर जायचा रस्ता तिकडे आहे शनाया. स्वातीचं ते तिखट बोलणं ऐकून हतबल होऊन शनायानं तिचा राग कंट्रोल केला आणि ते दोघही बाहेर जाऊ लागले. ओजस तिची बाहेर वाट बघतच होता. तो शनायाजवळ आला आणि तिला म्हणाला, अरे रे, बहुतेक काम नाही झालं. सो सॅड. आता हा प्रोजेक्ट काही करून तुला माझ्याच हातात द्यावा लागेल. आणि आता तर आजोबांच्या नजरेत अजून खोल खोल जाशील ते वेगळंच. आणि अरे हो, आता तर तुला कंपनी सोडावी लागेल. पण तू टेन्शन नको घेऊ शनाया, मी सगळं व्यवस्थित सांभाळेन. तू घरी फक्त आराम कर. तुझा नवरा ऑलरेडी रिकाम टेकडा होताच, आता त्याची सोबत द्यायला तूही झालीस. दोघं मिळून एन्जॉय करा. पण तुझा तो बिंडोक नवरा कुठे गेला? बाहेर आला नाही तुझ्यासोबत? शनाया यावर काही उत्तर देण्याआधीच तिच्या लक्षात आलं की आहान तिच्याबरोबर बाहेर आलाच नाहीये. शनाया लगेच परत आत गेली. आत आहान सगळ्या स्टाफ समोर त्याच्या गुडघ्यावर बसून त्यांच्या हातापाया पडत होता. तो सगळ्यांकडे बघून आशेनं अप्रुव्हलची भीक मागत होता आणि सगळी माणसं त्याची चेष्टा करत त्याच्यावर जोर जोरात हसत होते. हे सगळं बघून शनायाच्या डोळ्यात पाणी आलं. ती गडबडीत आत जायला निघाली तेवढ्यात स्वाती बाहेर आली आणि कुत्सित हसत शनायाला म्हणाली, खरंच खूप प्रेम करतो ग तुझा नवरा तुझ्यावर. तुझ्यासाठी बघ ना, काहीही करायला तयार होतो. जाऊ दे, सोड. कॉंग्रॅट्स. मी म्हणाल्याप्रमाणे माझा शब्द पाळतीये. तुला अप्रुव्हल मिळालंय. तेवढ्यात मागून ओजस आला आणि म्हणाला, एक मिनिट, पण हे असं कसं होऊ शकतो? मी तुझ्या नवऱ्याला पैसे दिलेत. ते तुला परत मिळून जातील. हा, माझ्यासाठी हा बदला जास्त महत्वाचा होता. तू समजतोस काय रे स्वतःला? कुणाला विचारून तू हे केलंस? तुला काय वाटतं की तुझा अपमान करून हा प्रोजेक्ट मला मिळणार आहे? इतकी कमकुवत आहे का मी? आहान मान खाली घालून ऐकत राहिला. बरं चल आता इथून. एवढं बोलून ते दोघं तिकडून निघू लागले. ओजस आहानला मगरूर नजरेनं बघू लागला आणि म्हणाला, तुला काय वाटतं? तू हे सगळं केलेस त्यामुळे आता शनायाला प्रोजेक्ट परत मिळेल? मी असं कधीच होऊ देणार नाही. मी असताना तू काय, कोणी पॉवरफुल व्यक्ती जरी आली तरी ती शनायाच्या केसालाही धक्का लावू शकत नाही. अरे बापरे, पण किती दिवस तू शनायाची साथ देशील? तू बघच, तुमचं नातं मी तोडून दाखवीन. बघ प्रयत्न करून जमतंय का? इतकं म्हणून आहान तिकडून निघून गेला.
आहान आणि शनाया आता घरी पोचले होते. घरी पोचता शनायाचे आजोबा आनंद राणेंचा तिला फोन आला. ते म्हणाले, शनाया बेटा, वेल डन. तुझ्या आजच्या या यशस्वी कामगिरीमुळे मी खूप खुश झालोय आणि म्हणूनच आपल्या जुन्या घरी मी एक पार्टी ठेवलीये. तू आहानला सोबत घेऊन तिकडे ये. हो आजोबा, थँक्यू, आम्ही नक्की येतो, असं म्हणून शनायानं फोन ठेवला. काय झालं? आजोबांनी आज जुन्या घरी पार्टी ठेवलीये आणि आपल्या दोघांना बोलवलंय. म्हणजे पार्टीमध्ये बोलवलंय मला, पण यात एवढं खुश होण्यासारखं काहीही नाहीये. ते फक्त म्हणाले आहानला जुन्या घरी सोडायला लाव. आहान सुद्धा आतून खूप खुश होता, पण त्यानं हे चेहऱ्यावर अजिबात दिसू दिलं नाही. त्यानं त्याचं कपाट उघडलं आणि पाहिलं तर त्याच्या कपाटात काही नवे सूट ठेवले होते. पार्टीला जाताना हेच कपडे घाल. तेवढ्याच शनायाच्या मोबाईलवर रसिकाचा कॉल आला. ए शनाया, हा दुकानदार म्हणत होता की तो आहानसाठी काही स्पेशल ड्रेसेस ऑर्डर केलेत म्हणे. हे नक्की काय चालू आहे? मी आहानसाठी काही केलं तर त्यात चुकीचं काय? नंतर बोलते, बाय, असं म्हणून शनायानं फोन कट केला. जुन्या घरी हळूहळू पार्टीसाठी मोठमोठी लोक यायला लागली होती. आहान आणि शनाया सुद्धा पोचले होते, पण त्यांना बघून ओजस आणि रसिकाच्या मनात काहीतरी वेगळंच चालू होतं. रसिका ओजस जवळ येऊन त्याला म्हणाली, आजकाल खूप डोक्यावर मिऱ्या वाटायला लागलाय तो. या गोंडस नवरा बायकोसाठी माझ्या डोक्यात काहीतरी प्लॅन आहे. तू जर सक्सेसफुल झाला तर लोक यांना या पार्टीच्या बाहेर काढतील. या प्लॅन मध्ये फक्त मला तुझी मदत लागेल. ओजस जे बोलला ते ऐकताच रसिका त्याच्याकडे बघतच राहिली. या पार्टीमध्ये असं काहीतरी झालं पाहिजे ज्यानं शनाया आणि आहान दोघांचाही अपमान होईल आणि यात चूक ही आहानचीच असावी. पण हे नेमकं होईल कसं? तेवढ्यात ओजसची नजर शनायावर गेली. ती आहानपासून थोडं लांब एका बाजूला थांबली होती आणि तेवढ्यात रसिकाचा नवरा गौरवनं शनायाला एकटं पाहिलं. तो लगेच तिच्या जवळ गेला. आहानला पाहून ओजस पुन्हा एकदा म्हणाला, जरा जास्तच उडतोय हा, याचे पंख छाटायला हवे. तू बघच आता मी काय करतो. अरे आहान, कुठून चोरलास हा सूट? का तर तू आपल्या बायकोच्या पैशावर उडायला लागलायस? अरे रे 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 रे, हो, नाही तर तुझी एवढी ऐपत नाहीये तू एवढा महागडा सूट विकत घेशील. आजूबाजूला असलेले लोक ओजसचा ऐकताच आहानकडे बघून हसू लागले. अरे जीजू, हा ओजस ना काहीही बोलतो, तुम्ही लक्ष नका देऊ त्याच्या बोलण्याकडे. माझे जीजू घर जावई असले म्हणून काय झालं? घर जावायचं तर कामच आहे ना की सासरच्या लोकांच्या जीवावर जगायचं, नाही का? आणि आहान त्याच्या बायकोच्या पैशांवर त्याचं आयुष्य काढत असेल तर त्यात चुकीचं काय आहे? बरं, ठीक आहे, सॉरी, पण काय कर रसिका, तुला काय वाटतं? शनाया याच्यावर प्रेम करते का? का तुला नाही असं वाटत? ते बघ ना, आपल्या नवऱ्याला एकटं सोडून शनाया आपली आपली पार्टी एन्जॉय करतेय. हो ना, शनायानं कमीत कमी इथं तरी आहानला एकटं सोडायला नको होतं. जाऊ दे जीजू, सोडा, आम्ही आहोत ना. आपण या बाकी सगळ्या लोकांसोबत एन्जॉय करूयात. अच्छा, तर जीजू तो ओजसनं दिलेला ग्लास पिणार आणि माझा नाही, हे तुम्ही चुकीचं करताय. तुम्हाला माझा पण एक ग्लास प्यावाच लागेल. चला प्या. आहान शेवटपर्यंत नकार देत राहिला. त्याला ठसका लागत होता, पण ओजस आणि रसिका समोर त्याचं काहीच चाललं नाही. काही वेळातच त्याला दारू चढायला लागली होती. तो नशेच्या धुंदीत होता आणि याचीच रसिका आणि ओजस मजा घेत होते. तेवढ्यात ओजसनं सगळ्या लोकांचं लक्ष वेधून घेतलं आणि म्हणाला, लेडीज अँड जेंटलमन, मला तुम्हाला एका भारी माणसाला भेटवायचंय. तो माणूस आहे आमच्या घरचा जावई. नाही, सॉरी, घर जावई आहान. हा अतिशय गुणवान आहे बर का. हा कुठल्या घराण्यातून आलाय, काय काम करतो, काय विचार करून यानं आमच्याशी नातं जोडलं, या सगळ्यांविषयी तो आज बोलणार आहे. काय जीजू, बोलणार ना? अच्छा, यामुळे तू आणि रसिकाने मला जबरदस्ती दारू पाजली आणि आता तुला हे सगळं जाणून घ्यायचंय. ऐक तर मग. आहान ओजसकडे वळत म्हणाला, मेवणे साहेब, मी माझ्याबद्दल सांगेनच, पण सगळ्यात पहिलं मी तुमच्याबद्दल बोलू इच्छितो. हा ओजस एक नंबरचा लोभी आणि स्वार्थी माणूस आहे. राणे कन्स्ट्रक्शनचा सगळा कारभार तुला तुझ्या हातात घ्यायचा आहे आणि त्यासाठी तुला शनायाला या सगळ्यातून
किड्या मुंग्यांसारखं बाजूला काढायचंय. आणि हो, तुला आमचं नातं पण तोडायचंय, राईट? व्हॉट्स दिस नॉनसेन्स आहान? काय मूर्खपणा लावलायस? अजून माझं बोलणं पूर्ण नाहीच झालंय. तर मी म्हणत होतो की हा सगळा बिझनेस आपल्या हातात घेण्यासाठी तो वेगवेगळी कारस्थानं रचत राहतोय. त्याच्या बापाला म्हणजे नीरजला पण तो या सगळ्यात त्याच्या सोबत घेतो आणि या आजोबांची हांजी हांजी करत शनायाविरुद्ध त्यांना भडकावतो. तेवढ्यात आनंद राणे आहान समोर येऊन त्याला म्हणाले, आहान, हे काय सुरू आहे? त्यावर उत्तर देत आहान म्हणाला, आजोबा, येस. अरे तुमच्याबद्दल काय बोलू मी? हा, म्हणायला तुम्ही शनायाला संधी देता, नक्कीच देता. पण कुठेतरी आतमध्ये तुम्हाला ओजस जास्त जवळचा आहे. त्यामुळे प्रत्येक निर्णय तुम्ही ओजसच्या बाजूनं आणि शनायाच्या विरोधात घेता. आहान, अरे आमचे आजोबा आहेत ते, नीट बोल. यस. आणि ही रसिका, मला माहितीये शनायाच्या विरोधात तू आणि ओजस दोघं एकत्र झालाय. शेवटी तू सुद्धा त्याच्या काकांची मुलगीच ना. किती तुम्ही एकमेकांच्या विरोधात असला तरी शनायाबद्दल जेव्हा विषय येतो तेव्हा तुम्ही सगळे एका माळेसारखे एकत्र होता. आणि म्हणूनच शनायाला खाली पाडण्यासाठी आणि माझा अपमान करण्यासाठी तुम्ही मला दारू पाजली. पण मी शनायाबरोबर कायम उभा आहे आणि मी असेपर्यंत शनायाचं कोणी काहीच बिघडवू शकत नाही. आणि नशेच्या धुंदीत तो बोलू लागला, खरं सांगू का, शनाया खरंच तुमच्या सगळ्यांपेक्षा टॅलेंटेड आहे. हा, ती सगळ्यांची काळजी पण घेते आणि फॅमिली बिझनेस बद्दल सगळ्यात जास्त काळजी तिलाच आहे. पण तिच्या बरोबर नेहमी भेदभाव होतो. ते ऐकून शनायाला कुठेतरी आहानचं म्हणणं पटलं सुद्धा होतं. तेवढ्यात ओजस जवळ आला आणि आहानचा हात पकडून म्हणाला, खूप अपमान केला तू आमच्या लोकांचा, आता बास. आता तू इकडून निघून गेलास तर बरं होईल. अचानक शनायाचा चेहरा एकदम गंभीर झाला आणि ती ओजस आणि रसिकाकडे बघत म्हणाली, आज तुम्ही दोघांनी निर्लज्जपणाचा कळस गाठलाय. एखाद्याचा अपमान करण्यासाठी तुम्ही इतक्या खालच्या थराला जाऊ शकता हे आज मी पाहिलंय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आहानला काही म्हणायच्या आधी हे लक्षात असू दे की तो माझा नवरा आहे आणि कितीही प्रयत्न करा हे सत्य बदलू नाही शकत. त्यामुळे आजच्या नंतर कधीही आहानसोबत कोणी वाईट वागण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे. असं बोलून शनाया आहानला घेऊन तिकडून निघून गेली. शनायाचं हे म्हणणं ऐकल्यानंतर ओजस आणि रसिका आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे बघू लागले. त्यांनी कधी विचारही केला नव्हता की शनाया आहानच्या बाजूने बोलेल आणि त्याच्यासोबत उभी राहील. कल्याणीची पण काहीशी हीच अवस्था होती. तेव्हा कल्याणी ओजस जवळ येऊन म्हणाली, हा काय तमाशा लावलाय ओजस? आहान आपल्या फॅमिलीला लागलेली वाळवी आहे आणि या वाळवी सोबत शनाया तिचं आयुष्य खराब करतेय. पण आपण काय करू शकतो यावर? शनायाच्या वडिलांनीच त्या मूर्ख माणसाला तिच्या गळ्यात बांधलंय. आपण नक्कीच काहीतरी करू शकतो. जर तुमच्या मनात असेल तर आपण यांचं नातं तोडू शकतो. पण कसं? तेव्हा ओजस कल्याणी जवळ जाऊन तिच्या कानात काहीतरी बोलला. ठीक आहे, पण यात माझ्या मुलीला काहीच झालं नाही पाहिजे. तुम्ही काळजी करू नका, मी सगळं एकदम मस्त परफेक्ट करतो. इकडं शनाया कसं बसं आहानला घेऊन पार्टीच्या बाहेर आली होती. बाहेर जाऊन तिनं आहानला कारमध्ये बसवलं आणि तिकडून निघून गेली. शनायाला माहिती होतं की हा जो सगळा तमाशा झालाय त्या सगळ्यात ओजस आणि रसिकाचाच हात होता. आहान जे काही बोलला ते वर्षानुवर्ष शनायाच्या मनात होतं. आहान नशेतच बडबड करू लागला, शनाया, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. शनाया, रिअली आय लव्ह यू. सॉरी, आज जे काही झालं त्याबद्दल. माझी यात काहीच चूक नाही आहे. हे सगळं आपल्याला वेगळं करायचा प्रयत्न करतायत, पण मी ते होऊ देणार नाही. मी कुठल्याही परिस्थितीत तुझ्यासोबत उभा आहे. तुला कधीच एकटं नाही सोडणार.
हे ऐकून शनायाला खूप बरं वाटलं. तिचा चेहरा खुलला. तिनं आहानच्या अंगावर ब्लँकेट टाकलं आणि तिच्या रूममध्ये गेली. किचनमधून येणाऱ्या आवाजानं शनायाला जाग आली. जशी ती बेडवरून उठली तेवढ्यात कॉफीचा कप घेऊन आहान तिच्या समोर उभा राहिला. तो कप तिला देत म्हणाला, गुड मॉर्निंग आणि सॉरी. काल पार्टीमध्ये जे काही झालं त्याबद्दल मला खूप वाईट वाटतंय. माझ्यामुळेच काल तुला खूप त्रास झाला असेल. अरे मला फ्रेश व्हायचंय, त्यानंतर पिन मी. एवढं म्हणून शनाया वॉशरूममध्ये गेली. आहान परत किचनमध्ये गेला. तेवढ्यात शनाया काहीतरी घेण्यासाठी किचनमध्ये परत आली तेव्हा तिनं पाहिलं की आहान पीठ मळायचा प्रयत्न करत होता. सगळं पीठ त्याच्या तोंडाला लागलं. शनाया पाणी घेत असताना तिचं लक्ष आहानच्या चेहऱ्याकडे गेलं आणि ते बघताच तिला हसू आलं. पण ते तिनं तिच्या चेहऱ्यावर जाणवू दिलं नाही. आपलं हसू आवरत शनाया बाथरूममध्ये गेली आणि जोर जोरात हसायला लागली. तिच्या हसण्याचा आवाज आहानला पण आला आणि त्याच्या चेहऱ्यावरही नकळत एक गोड हसू आलं. तेवढ्यात आहानचा मोबाईल वाजू लागला. त्यानं हात धुवून मोबाईल पाहिला तर त्याला विक्रमचा फोन येत होता. आहान फोन उचलत म्हणाला, आता मला का फोन केलाय तुम्ही? तुमचा काय निर्णय ठरला यंग मास्टर? नाहीतर आम्हालाच काहीतरी करावं लागेल. मी तुम्हाला आधीच सांगितलं ना की मला त्रास देणं सोडा आणि यापुढे मला फोन नका करू. कोणत्याही परिस्थितीत कोणालाही हे कळलं नाही पाहिजे की मी कोट्याधीश आहे. ही गोष्ट गुपितच राहिली पाहिजे. हे म्हणत आहाननं फोन कट केला आणि साईडला ठेवला. काही वेळातच शनाया बाहेर आली आणि ऑफिससाठी कपडे शोधू लागली. जसं तिनं वॉर्डरोब उघडला तसं समोर बघताच ती चकित झाली आणि लगेच किचनमध्ये जाऊन आहानकडे रागात बघू लागली. डाउनलोड करा पॉकेट FM आणि ऐका मालामाल खर्चाबाई.